व्यक्त करणं या ठिकाणी झालेलं आहे। आदरणीय गुरुजनांच्या पवित्र करकमलांनी प्रतिनिधीचं पूजन होत आहे आणि दीप प्रज्वलन करून या सोहळ्याला सुरुवात होत आहे। तेव्हा घेतलाय का प्रकाशाने जन्म शिवनेरी झाला धन्य होते त्यांच्यावर जिजाऊंचे संस्कार आणि पाठीवर घातला स्वराज्याचा पाया छातीवर शोषून जिंकून घेतला आकाश त्यानं जिंकून घेतलं दुर्ग विशाल सागरालाही पायमान घातलं त्यानं यशपदरी असेल का दुःख यापरी। सध्या सटल आहे तरी मला 2 मुलं आहेत। माझं नाव शिवाजी राजाराम पवार। माझा व्यवसाय फोटोग्राफीचा आहे। गेले 20 वर्ष मी फोटोग्राफीचा व्यवसाय करतो आणि व्यवस्थित प्रगती चालू आहे, चांगली छान आहे। मुलं 2 आहेत, कॉलेजला एक मुलगा आहे, एक आता 11वीला गेलेला। सुभाष सुखदेव पवार, मी सध्या गलाई व्यवसाय आहे आणि मी कलकत्त्याला स्थायिक आहे आणि मला 3 मुली आहेत। तिन्ही मुली एक कॉलेजमध्ये आहे, एक 10वीला आहे आणि एक 5वीला आहे। आणि सध्या सर्वांना माझा नमस्कार। मी प्रमिला विलास पवार, माझं सासर लेंगरे। सध्या मी मुंबईमध्ये स्थायिक आहे। मला 2 मुली आहेत, माझे मिस्टर सर्व्हिसला आहे। माझं सगळं छान व्यवस्थित चाललंय। पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद। गुरुजनांना पण नमस्कार। गुरुरायांना वंदन। मी रवींद्र भगवान पवार, 1989ला सर्व महाराष्ट्र इथं वाशिम या ठिकाणी ज्वेलरी व्यवसाय करतो आणि रिअल इस्टेटचा व्यवसाय करतो। धन्यवाद। एक 12वीला आहे, एक 10वी आणि सध्या खूप व्यवस्थित आहे। महादेव नारायण चव्हाण। आता मी मुंबईत असतो ज्वेलरच्या व्यवसायामध्ये। कुठलाही कार्यक्रम असला तर माझी वाईफ मला म्हणते तुम्ही जा, पण या कार्यक्रमाला
आवर्जून आलेली आहे. संधी मिळाल्याबद्दल धन्यवाद. खूप मस्त वाटत आहे, खूप छान वाटत आहे. मला एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, जावई आहे, 2 नाती. गुरुजनांना प्रणाम. माझे नाव अर्जुन नामदेव कदम. माझे मित्र महादेव नारायण चव्हाण यांच्या दुकानामध्ये मी सेल्समॅन म्हणून सर्व्हिस करतो आणि गेली 11 वर्ष मी त्यांच्या दुकानामध्ये सर्व्हिस करत आहे आणि त्यांचे मला भरपूर मोलाचे सहकार्य लाभलेले आहे आतापर्यंत. आणि मला एक मुलगा आहे, त्याचे नाव हर्षवर्धन अर्जुन कदम आहे. तो इयत्ता 10वीची परीक्षा दिलेली आहे. आणि माझ्या मिसेसचे नाव ज्योती अर्जुन कदम. ती कराड पंचायत समितीमध्ये ग्रामविकास अधिकारी म्हणून आता कार्यरत झाले, सुरू आहे आता. एवढा माझा नमस्कार. मी गणेश रघुनाथ पवार आणि मी आता तामिळनाडूमध्ये गोपीचेट्टीपाळी असे गावामध्ये दलाई व्यवसाय आणि रिअल एस्टेट आणि सोने तारण असे 3 व्यवसाय आम्ही 20 वर्ष झाली त्या गावी स्थायी आहे. आणि आता माझी मिसेस साधना गणेश पवार आले आहेत. मुलगा माझा आता 3ऱ्या वर्षाला AI आता नवीन कोर्स आहे. तानाजी कदम. मला माधवमुखी दिलेली. मला 2 मुलं आहेत, IT कंपनीमध्ये आहे. आणि विद्यार्थी त्यांच्या पाल्यामध्ये ते संस्कार देतात. गावाकडच्या माऊलीने आपल्या मुलाला IT पर्यंत जरा घाबरल्यासारखं वाटतंय. बोलो का? मला 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा आहे. एक सानिका पवार. माझा बिझनेस ज्वेलरी आणि गाणी दुकान आहे. माझं शिक्षण PVC सेकंड झाले. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा कॉलेजमध्ये जातो आणि मुलगी 10वीला गेलेली आहे. एकाची BCom चालली आणि एकाची ग्रॅज्युएशन करतो, कॅनडामध्ये शिकत आहे. धन्यवाद. राहणार पारे इथं आजोबात शाळेत शिक्षणासाठी राहिलेलो होतो आणि लग्न झालंय का? लग्न झालं. मुलं भारत पहिला नंबर काढलाय, पण इकडे काय जमल हनुमाननगर वासंबे. सध्या आंध्र प्रदेशमधील कर्नूल जिल्हा एमिगनूरमध्ये दलाई व्यवसायानिमित्त स्थायिक आहे. मला 2 मुले आहेत, एक मुलगा आलेला आहे, एक मुलगा तिकडे जाईल. नाव कुमारी नलिनी जालिंदर गायकवाड. लग्नानंतरचं नाव सौ नलिनी रमेश पाटील. मला खंबाळे येथे दिलेलं आहे. मी सध्या तामिळनाडूमध्ये पॉंडिचेरीजवळ विळपुरमला स्थायिक आहे. तरी हा व्यवसाय आहे. 2 मुलगे आहेत. मोठा मुलगा यानं BBA कंप्लीट केलंय, त्यानं शिक्षण पास केलेलं आहे आणि धाकटा 12वी शिकतोय सध्या. आणि मी मोठ्या मुलाबरोबर गावी आले या कार्यक्रमासाठी खास. धन्यवाद. मला 3 मुले आहेत. माझे मिसेस आलेले आहेत, जयश्री पवार. काय आणि मी आता सध्या केरळमध्ये आहे. गला व्यवसाय चालू आहे, चांगला आहे, सगळं व्यवस्थित आहे. नंतरचं नाव निर्मला लक्ष्मण कदम. मला एक मुलगी, 2 मुलं आहेत. मुलगी माझी MBA झालेली आहे, मुलगा माझा सॉफ्टवेअर इंजिनियर झालेला आहे. आणि एक गोल्ड टेस्ट सेंटर मध्ये एक मोठा मुलगा आहे माझा. मी पुण्याला असते. नमस्कार. माझं अजून आहे वासुंबर. मी सध्या आंध्र प्रदेशमध्ये असतो. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. तो माझा बसलेला मुलगा आहे, त्याचं नाव श्रीनिवास संतोष माने आहे. 3ऱ्या वर्षाला आहे. मी माझी मिसेस सुजाता संतोष माने. वासुंबची माझ्या मामाची मुलगी. मी इथे शाळेला होतो. माझं अजून वासुंब आहे, त्याच्यामुळे माझ्या गळ्यात घातल्याने पाठवून दिले. बघितल्या भरपूर बाहेर गावीच्या 2 गावी मावलेला. चाललंय. मी सध्या आंध्र प्रदेशमध्ये असतो. सर्वप्रथम सर्वांना गुरुजी. माझं नाव जगन्नाथ काशीनाथ पवार. मी वासुंबी गावचा हनुमाननगर येथील रहिवासी आहे आणि मी आता सध्या मथुरा उत्तर प्रदेशमध्ये माझा कलाईचा व्यवसाय आहे. मला 2 मुली MBA करून विप्रोमध्ये HR मॅनेजर आहे. ती गुरुग्रामला असते आता सध्या. आणि दुसरा मुलगा कुलदीप जगन्नाथ पवार. हा तिथं उभा आहे, ब्लॅक शर्ट घातलेला आहे. बाबा तो मुलगा तो आहे, MBA करतोय. त्याचं पहिलं वर्ष MBAचं आहे. आणि दुसरी मुलगी पूनम जगन्नाथ पवार, ही B फार्मसी करते.
धन्यवाद. नाव सुलोचना रघुनंदन गायकवाड. मला दिलेलं गाव बल्लवडे. मी असते सोलापूरमध्ये. माझे मिस्टर डायप्रेसच्या मशीन आहेत. MS आहे. 2 नंबरची मुलगी BAMS MD करते. मुलगा BCom झाला आहे. आणि मी माझ्या जीवनामध्ये खुश आहे. आणि गुरुजनांना माझा नमस्कार. माझे नाव वर्षा आनंदराव सावंत. मी आता गावी राहते. मला 2 मुलगा आणि 1 मुलगी आहे आणि मुलीचं लग्न झालंय. एक नातूही आहे मला. धन्यवाद. सासरचं सुनंदा पंढरीनाथ महाडी, तेराडे विटा गाव. आणि मी सध्या बोईसर तारापूरला राहते. माझ्या मिस्टरांचा बिझनेस आहे केमिकलचा. इंजिनियर झालाय पण स्वतःचा बिझनेसच करतो. सुनीता दिलीप पाटील माझे सासरचे नाव. मला 2 मुले आहेत. एक मुलगा आणि 1 मुलगी. मेकॅनिकल इंजिनियर झालाय आणि मुलगी कॅम्प्युटर इंजिनियर. मुलीचं लग्न झालंय. जावई सिव्हिल इंजिनियर आहे. तिला कोल्हापूरमध्ये दिलेली आहे. मिस्टर आलेच माझ्या बरोबर. गुरु साक्षात परमब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. बसलेले सर्वजण माझे सिनियरच आहेत. आणि मगाशी गणेश भाऊ म्हणाले ज्याचा जिथं शिवर लिहिलेला आहे तो तिथं त्यात जातो आणि त्याला तो मिळतोच. कार्यक्रम आमच्यापेक्षा 2 वर्ष पुढच्या सिनियरांचा होता पण मला बोलवण्यात आलं. मी सगळ्यांचा आभार. मला आप्पा नावानं गावात ओळखतात सगळे. मला वाटतं इथं कोण ओळखत नसेल असं नसेल मला. का तर मी दुधाच्या व्यवसायामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये पैसा कमवण्याची, पुढे जायची, श्रीमंत व्हायची ओढ म्हणून मी पहिल्यांदा संपादक त्यांच्या दुकानाला गेलो. 2 दलाईचे दुकान आहेत. एक हॉलमार्किंग सेंटर आहे. एक चेन मॅन्युफॅक्चरिंगचा कारखाना आहे आणि एक सिल्वर रिफायनरी चालवतो. आणि एक आटणीचं दुकान तिथूनच पलीकडं 80 किलोमीटरला मुजफ्फरपूर या शहरामध्ये आहे. 2-3 व्यवसाय माझे वैयक्तिक आहेत आणि बाकी सर्व पार्टनरशिपच्या माध्यमात वाढतच चाललेले आहे. त्यामध्ये मेन सांगायचं झालं. आणि सर्व मैत्रिणींना माझा नमस्कार. माझं नाव लग्ना अगोदरचे मीनाक्षी प्रताप पवार आहे आणि लग्नानंतरचे मीनाक्षी शेखर साळुंके आहे. माझे मिस्टर पॉंडिचेरीला असतात आणि मीही तिकडेच असते. मला 2 मुले आहेत. 1 मुलगा आणि मुलगी. मुलीचे गेल्या वर्षी लग्न झाले. मुलगा बिझनेस मध्ये आहे. थँक्यू. धन्यवाद. शर्मिला राजेंद्र पाटील. माझ्या 3 मुले आहेत. इंजिनियर आहेत. नमस्कार. तो दुबईला जॉब करतो आणि छोट्या मुलाचा BA मेकॅनिकल झालेले. तो सध्या इथे मेडिकलमध्ये कामाला जॉबला जातो. थँक्यू. धन्यवाद. पाटील. माझाही मोठ्या मुलगाचं लग्न झालं आहे आणि धाकटी मुलगी ती डॉक्टर आहे. BHMS सेवा सदनला आहे. माझे मालकांचे ज्वेलरी आहे आणि आम्ही दिल्लीमध्ये असतो. माझं नाव सविता किसन पवार आणि तिकडले नाव बल्लवडीला दिलेलं आहे. सविता तानाजी गायकवाड. मला 4 मुलं, 2 मुली आणि 2 मुलं. थोरले बंधू बापूसाहेब सत्यवान पवार. मी गावी शेती करतो. माझे 2 ट्रॅक्टर आहेत. त्यामुळे मी कुठे जात नाही. तिथेच आहे. मुलगा 8वीला आहे. मुलगी 6वीला आहे. तो आता 12वीला गेलेला आहे. थोडा परिचय माझा अर्धा झाला त्यामुळे मला डबल सांगायची वेळ आहे. बालपण आम्हाला सांगायचे. त्यांनी जे जीवन अनुभवलं, कसं त्यांना चालत जायला लागायचं, शिकण्यासाठी लांब जायला लागायचं, कसं परिस्थितीचे संघर्ष करायचे आणि परिस्थितीची जाणीव कशी ठेवायची. ते जे शब्द कानावर पडायचे ते खूप हृदयाला स्पर्श करायचे. जमायचे नाही. दुसरा शब्द असायचा अवतंबर लिहा. मग मला वाटतं 4थीला असताना एक सांस्कृतिक. आणि मला आणि काय बोलायचं ते पण माझे हे नाही बोलता येत नाही. आम्ही 5 बहिणी अशा एका एकुपीने असतो. तरी आपण हा स्नेहमेळा घेतला. ह्या स्नेहमेळ्याचा हेतू एकच की सर्वांना माहितच आहे आपण सर्वजण एकत्रित येणार. पण त्याचं शब्द रूपांतर होतंय की नाही मला काही माहित नाही. जरा समजून घ्या कुठेतरी चुकलं तर. बाकी कोण येऊ न येऊ पण मी हा कार्यक्रम पहिल्यांदाच मी अनुभवणार आहे आणि मी या क्षणाला मुकणार नाही. मी बाकींचं कुणाचं मला माहित नाही पण मी नक्कीच हजर राहीन. हे याची कल्पना मी त्याला दिलेली आणि मी असं जावा रोडवर एकच घर येतो तिकडून त्यांच्या ती काय मीटिंग होती ती झाल्यानंतर येतो आणि
चेक करतो. म्हणजे ठीक आहे, सगळ्यांनी आता कोणी कोणी काय काय लिहिले ते आपण तपासूया. पाठीवर मग आता आम्ही काय केलं, कोणी र ला उकार दिला, कोणी शहामृगाचा श त्याला वेलांटी दिली, ऋषी, सगळ्यांनाच मार बसला. त्यातला कोणीच वाचला नाही, कोणाला ते आलं नाही. त्याच्यामुळे आज माझ्या पूर्ण लक्षात आहे तो शब्द. म्हणजे काय झालं की सरांनी मग सगळ्यांना मार बसल्यानंतर सरांनी सांगितलं, काय म्हणलं तुम्ही नगीना पिक्चर पाहिला का? स्वर्ग हा नवा वाटतो हवा, साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा. स्वर्ग हा नवा वाटतो हवा, साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा. ऐक साजण या खुळ्या क्षणी, वेड लावतो जीवा तुझाच गोडवा. स्वर्ग हा नवा. हे मला मान्य करावं लागेल आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही या ठिकाणी इथं. कुंभारच्या वेळेला चिखल कोरपडी, चिखलापासून मडकं तयार, मडकं पुन्हा नंतर भासतं, टिकतं, फोडतं. हे पुढचा भाग जो गोळा असतो चिखलाचा, तो 1 ते 4थी पर्यंत असतो. त्यांना काही ज्ञान नसतं, चांगलं वाईट काहीही कळत नसतं. मग त्यावेळेला आपण त्यांना ज्यावेळी साऱ्या देशात घ्या दिवसा पाप रस्त्यात भारत पळविला खास जी 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 बोट कापून पळविला खास. शिवाजी महाराज त्यावेळेला काय म्हणाले, त्या मुलीची ओटी भरा आणि तिला माहेरी सन्मानानं पाठवा. त्यावेळेला ती काय म्हटली, ही माझी आई सारखी, मी असतो अधिक सुंदर, मी असतो अधिक सुंदर, आमची आई जर अशी असती तर धन्य जन्मोनीच्या पोटी. एक एक बघतात कायम होता. आता कसं